हे काय पीठ मळायचं चाललंय आता उडदाच्या पापडाचं पीठ. उडीद डाळ मूग डाळ मिक्स करून हे काय आता मी त्याचं पीठ आपलं हातावरच मळते मी पीठ पण. आता हे काय तुम्हाला मळायला दाखवते. एक आता उडदाची डाळ घेतली मुगाची डाळ घेतली मिक्स आणि त्याच्यामध्ये हे टाकलंय आपलं पापड मसाला. पापड मसाल्याच्या पुड्या टाकल्यात. आता तुम्हाला मळल्यावर दाखवते पीठ कसं काय मळते ते बघा. काढते ना काय नाही वय ही तिकडनंच आणलंय गुजरात वरनच. नाही नाही ती पहिलंच ती नवं आणलंय. दीपाताईच्या त्याच्या हातातली ती नवं आहे. मला तर आता दीपा दिसली ना वाटत झालं आता पापडच फाही होते चिटाकते ते मी ह्याला चिटकवलं काही ती मोडलेलं नको दाखवू मग त्याने मोडत. बाबा मला सांग करायचं आता आपलं घरगुती पापड इथं मला तर असं करून करून ही ऑनलाईन सगळ्यांना अख्ख्या महाराष्ट्रात कुठं पण कुरिअर जाऊ शकतं आपलं महाराष्ट्रात ऑनलाईन पापडाचं. मला टाकायचं टाकावं बहिणीत का काय. हा मग काय तर बहीणच आहे माझी. एक जरा सावळी एक जरा पुरी. हाय पप्पा. काही बेल ना असं झालंय लाटून लाटून. तुमच्या पोस्टात 2-3 फोटो माझ्याकडे आले. त्यांनी तुमच्या कुरिअरचे पैसे पण माझ्या इकडे ऍड करून पाठवले. 3 कुरिअर आहेत 3-4 आहेत. हो का आमचं भाची आली आज आमच्या इकडे. कस काय त्यांचं कोणाष्ट आज दिवस उगवला कुठं कोणाष्ट आले. आमच्या पप्पाचं पापड खरंच छान बनवलं. पहिल्यांदाच बाळा 2-3 पापड भाजून आण दाखव कसलं. त्याला तळबीन भाजबी तळू नको वाशीत हे काय कसलं पापड म्हणायचं उडदाचं पापड नाही त्यातलं एक माहिती. ठीक आहे. दोन ह्याला लोकांना दावायचं. हा एवढी काय बोलायला लागत मी नुसताच कॅमेरा धरून तर. ही काय म्हणा रेशमा आली रेशमा नेनू आली माझी बारकी भाऊजाई आमची आणि नंदुबाई तिचा आल्यात. बिझनेस आहे पापडाचा. आणि असा बिझनेस आहे का ना असं पापड लागतात का नाही. त्यांचे पापड जर खाल्ला तर तुम्ही म्हणता एकच नंबर. कुणाला ऑर्डर पाहिजे असल्या तर द्या आणि पापड घ्या. लय छान पापड येतात. उन्हाळ्यात 2 महिने चालतो आपला हा व्यवसाय. हे पापड लागतात. 6 किलो दिलेत. हा कसं केलं हे 450 रुपये किलो. नाही फक्त मामीन मीच घ्यायचं. पुन्हा